शिवसेनेचे आमदार देशमुख साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, दिशा सालियन प्रकरणामध्ये आपण पाहतोय की आता मुंबई पोलिसांनी हायकोर्टामध्ये असा दावा केलेला आहे की कुठेतरी या प्रकरणामध्ये दिशा सालियन यांची आत्महत्या होती आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार सत्ताधाऱ्यांकडून आरोप केले जात होते, चौकशीची मागणी केली जात होती। कसं पाहता याकडे? सुरुवातीपासून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचं षडयंत्र राणे कुटुंब, भारतीय जनता पार्टीचे काही विशिष्ट लोक हे सुरुवातीपासून करतच आले। पण भगवान के दरबार में देर है पण अंधेर नाही। सुरुवातीला सुद्धा सीबीआयनं अहवाल दिला होता आणि पुन्हा मुंबई पोलिसांनी सुद्धा ती आत्महत्याच आहे, तिच्यावर कोणत्या प्रकारचा अत्याचार झाला नाही असा स्पष्ट अहवाल मुंबई पोलिसांनी आता सुद्धा दिला। खरं तर म्हणजे नारायण राणे कुटुंबावर मानहानीचा दावा टाकायला पाहिजे। तशा पद्धतीनं मी साहेबांशी बोलेल की ह्या लोकांना सोडायला नाही पाहिजे। त्या नारायण राणेला म्हणा, आता तुम्ही दोघं बापलेकं चौकशी करा, तुमचं अजून समाधान झालं नसेल तर दोघं बापलेकं तिसराही पोरगा घेऊन टाका, तिघही बापलेकांना चौकशी करा आणि सिद्ध करून दाखवा। हे नारायण राणे कुटुंब म्हणजे हे मेंटली झालेलं कुटुंब आहे। विनाकारण कोणाला कशा पद्धतीने बदनाम करायचं, कोणाची मानहानी कशी करायची याच्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला दुसरं काही सुचतच नाही। म्हणून आज मुंबई पोलिसांनी जो अहवाल दिला त्या अहवालाचं मी स्वागत करतो आणि नारायण राणे कुटुंबावर ज्या ज्या लोकांनी आदित्य साहेबांवर आरोप केले त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकायला पाहिजे। नक्की नितीन देशमुखजी, पण राम कदम यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनी खरं तर दिशा सालियन यांच्या कुटुंबियाची माफी मागायला पाहिजे, कारण त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये हे सगळं प्रकरण घडलं आणि त्याच्यामुळे इतरांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला। कशासाठी माफी मागायचं? नारायण राणेंनी कदमने उद्धव साहेबांची माफी मागायला पाहिजे। तुम्ही त्या कुटुंबावर आरोप केले, त्यांना कशाला माफी मागायचं? तुम्ही नारायण राणेंनी आणि त्याच्या कुटुंबाने आणि कदमने ज्या ज्या लोकांनी आदित्य साहेबांवर आरोप केले त्यांनी आदित्य साहेबांची माफी मागायला पाहिजे, तेही जगजाहीर माफायला पाहिजे। कोणाच्या कुटुंबाची, कोणाच्या परिवाराची अशी बदनामी करणं हे चुकीचं आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात 5 जुलैला। खरं तर मराठी माणसाची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। मराठीच्या मुद्द्यावर का होईना, पण दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसत आहेत। महाराष्ट्रामध्ये काय नेमकं वातावरण आहे, गावाखेड्यात काय वातावरण आहे? तुम्हाला सांगतो, जेव्हा पक्षाचे काही आमदार फुटले होते, आमदार फुटल्यावर जेवढं दुःख आम्हाला झालं, आम्हाला म्हणजे व्यक्तिशः मी माझं बोलतो, त्या दुःखापेक्षा आजचा आनंद, दोघं भाऊ एकत्र येत असतील तर ते दुःख काहीच नाही। आमदार फुटले असतील, डबल आमदार होतील भविष्यात, पण हे दोघं भाऊ एकत्र येणं म्हणजे त्या दुःखापेक्षाही खूप मोठा आमचा आनंद आहे। म्हणून दोघं भाऊ एकत्र आले तर निश्चितपणे ठाकरे परिवार हा एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची, आजची नाही वर्षानुवर्षे इच्छा होती आणि वर्षानुवर्षे इच्छा असणारी ती इच्छा आता पूर्ण, मराठी माणसाची इच्छा आता पूर्ण व्हायचे स्वप्न आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला दिसतात। पण निवडणुकीमध्ये दोन्ही भाऊ एकत्र दिसतील, दिशाला पाहिजे, दिसतील ते आज नाही सांगतायत मला, मी लहानसा कार्यकर्ता आहो, पण दिशाला पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।